आपल्यातले एक सहकारी जे सगळे आपल्या आवडते आहे ते म्हणजे मिलिंदजी दळे यांची आई सौ प्रतिभा भास्करराव दळे. ह्या सुद्धा मराठी MA आहे, त्यांनी BEd केलंय, हिंदी साहित्य विशारद आहे, 5 वर्षे प्राध्यापिका म्हणून काम केलेलं आहे आणि यवतमाळ कला साहित्य संघाच्या अध्यक्षही होत्या, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या उपाध्यक्षा आणि अनेक सत्कारांनी त्यांनी विभूषित केलेले आहे. आणि अशा आईची कथा मला वाचायला मिळते हे माझं भाग्य. त्यांनी हे मला सुख म्हणजे नक्की काय असतं हे मला म्हणजे आपल्या इथे सगळ्यांनाच बऱ्याच जणांना दिलेलं आहे आणि त्याच्यातल्या मी कथा वाचल्या आणि खरोखर जाणवलं खरं सुख म्हणजे नक्की काय असतं, आपण कशाच्या मागे धावत असतो तेच आता आपण बघूया एका छोट्याशा कथे. कथेचं नाव आहे पिकल्या पानाचा देखती हो हिरवा. आता आपण म्हातारे झालो, पूर्वीचा रुबाब उरला नाही. या विचाराच्या जपाने आपल्याला ययातीसारखे तारुण्य पुन्हा मिळू शकतं का? मग मनानं जर का व्हावं? आधी कोळिष्ट मनावर चढतात, मग तणावर. हे स्थलांतर फरफटत होण्यापेक्षा काळाशी निसर्गाशी हात गुंफून झालं तर, निसर्गाशी जुळवून घेतलं तर. मी नातवाबरोबर खेळत होते, तो जोरात ओरडला, चम्मा. माझी गोटी लागली तशी मीही ओरडले, चम्मा. आणि आम्ही दोघेही खळखळून जरा जोरातच हसलो. पण तेवढ्यात शेजारचे डॉक्टर भाऊजी म्हणाले, वहिनी अहो तेवढ्या का हसताय? या वयात शोभतं का असं हसणं? रागच आला मला. हसण्याला काय वय असतं? व्यक्तीनं तसं बिलकुलाच हसावं. असं हसलं की कृत्रिम हास्य क्लबची आवश्यकता पडणार नाही. म्हातारं झालं की हसायचं नाही. काहीतरी मनात आलं. काही व्यक्तीच अशा असतात ज्या सदैव चिरतरुण भासतात. वांधरक्याचा स्पर्श त्यांच्या मनाला कधी होतच नाही, कारण त्यांचं जगणं होकारार्थी असतं. अशा व्यक्ती आयुष्यातील चांगले क्षण टिकतात तेवढे जतन करतात. त्यावेळी नित्य कोजागिरी जागवणारा मग त्यांच्या हृदयात वास करतो. कुठेतरी वाचलेली ही वाक्य मी माझ्या मनावर कोरून ठेवली आहे. म्हणूनच जेव्हा मैत्रीण म्हणते, या वयात कशाला एवढी धडपडते, म्हातारपणी असं हुंदणं चांगलं का? मी तिला हसत म्हटले, अगं आत्ताशी कुठे 80कडे झुकले, अजून 100 टाकायचंय आपल्याला. तुझंच का काहीतरी. मैत्रिणीचा अगं म्हातारपणाचा बाऊ केला की आपण आपल्याला जास्तच वृद्ध वाटायला लागतो. मनी आलं जे वय निसर्गाने दिलदारपणे बहाल केलंय ते स्वीकारण्यात अनेक प्रश्न मुळातच निर्माण होत नाही. नाहीतर आपले काळे केलेले केस पुन्हा वेळेवरी डाय केले नाही तर अभूत घालवतात. वांधत्याचे भय सर्वांनाच वाटतात, स्वाभाविकच आहे ते. पण वांधत्य कोणी टाळू शकतं का? आयुष्य संपायचे तेव्हा संपणारच असतं, संपवण्याची घाई कशाला? म्हणूनच म्हणते, जाणाऱ्या यौवनाला पाय करत निरोप समाधानाने द्यावा आणि येणाऱ्या साठीला काय म्हणत तिचे स्वागत करावे. हेच आपल्या हिताचे नाही
भोसले यांची गुणवत्ता व कर्तृत्व महान होते. ब्रिटिश व्यासंगात आणि बुद्धी यांचे सार म्हणजे ॲशेस. ग्रोईंग यंग या पुस्तकात ते म्हणतात, नेहमी तरुण रहा. या जीवनशैलीचा ते पुरस्कार करतात. ते म्हणतात, नेहमी तरुण रहा, तरुण म्हणूनच वाढत रहा. त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण वाचन आहे की आपण तरुण म्हणूनच मेलेलं पाहिजे, पण शक्य तितक्या उशिरा. शांता शेळके म्हणतात, वृद्ध चेहरे किती समृद्ध असतात. त्या सौंदर्याचा संबंध देखणेपणाशी, रूपसंपदेशी नसतो, तर ते प्रत्यक्ष जीवनाने बहाल केलेले असते. पण त्याहीपेक्षा अनुभवी परिपक्व वार्धक्य असते. ते देखणे दिसते, कारण जे ताजेपणा टवटवीत जाणवलेले असते ते अनुभव संपन्नते भरून निघालेले प्रत्यय असेल. वार्धक्याचे हे अवर्णनीय सौंदर्य बघायला दृष्टीही जाणकाराचीच लागते हो. ही वाक्य वाचल्यावर मला माझ्या नाटकाचे उद्गार आठवले. बाहेर जायला निघाले ती साडी, ब्लाऊज, केसात मांडलेले गुलाबाचे फूल सगळं मॅचिंग बघून तो एकदा म्हणाला, आजी तू बाहेर जाताना जशी राहतेस ना तशीच घरात राहत जा. काठीची पण वाटत नाही. हे वाक्य वाचल्यानंतर खरंच मलाही माझ्या नाटकाची आठवण आली. कारण तरी मला कधी कधी असंच काहीतरी पटकन बोलून जातं. मी म्हटलं, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. बाहेर पडताना खाकाशी मैत्रीण भेटली. म्हणाली, काय काय म्हातारपणी इतकं नटायचं असतं का? म्हटलं, हे काही मी आज करत नाहीये. पहिल्यापासूनची माझी सवय. मोडायची कशाला? अगं आपणच आपल्याला तरुण झाल्यासारखं वाटतं. काहीतरीच वाईट होतं. मैत्रिणीनं नागपूर तिला समजावत मी म्हटलं, अगं असं वाटलं ना की मनाचे तारुण्य शरीरावर मात करतं आणि टिकत असतं. धडपडणाऱ्या माणसापुढे यायला वार्धक्य घाबरते. राम जेठमलानी वयाच्या 93व्या वर्षी कॉलेजमध्ये शिकवता आणि वकिली पण करतात. कौतुक वाटतं मला रवींद्रनाथ टागोर आठवतो. 80 वर्षाचा पल्ला गाठला तरी शैशवातले कुतूहलाने भरलेले डोळे घेऊनच जगले. शांता शेळके यांना पण जीवनाची आकोशी होती. टागोरांसारखं बालपण जपणारं कुतूहल होतं. ही जीवनोत्सुकता त्यांचा आधार होता. म्हणूनच त्या विपुल लेखन करू शकल्या. अशा महान मानवांना निवृत्तीची स्वप्न कधी पडतच नाही. अशा व्यक्तींकडे पाहिलं की वाटतं यांच्या जीवनात शिशिर वसंत होऊन जातात. रवींद्रनाथांना डॉक्टरांनी सल्ला दिला, दुपारी वामकुक्षी करत जा. रवींद्र म्हणाले, सूर्य उगवल्यानंतर अंथरुणाला पाठ टेकायची नाही. असं वडिलांनी शिकवलं. खरंय त्यावेळेला असं म्हणायचं. तशी आज मी वयोवृद्ध आहे, ज्येष्ठ झाली आहे, पण म्हातारी नाही हो. सतत वाचन करते, लेखन करते. त्यामुळे माझ्या जगण्याची उमेद आहे. स्वतःची ऊर्जा आटत नाही तोवर काम करायलाच हवं ना. जेव्हा मी 7 वर्षाच्या नातीबरोबर खेळते तेव्हा मी सुद्धा 7 वर्षाची शेजारची कॉलेजची मुलं भाषणाची तयारी कशी करायची विचारतात तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन करते. कुणी निवेदन, संचलन, आभार प्रदर्शन कसं करायचं ते मी त्यांना समजावते. कार्यक्रम आटोपल्यावर मुलं येतात आणि सांगतात, आजी तुम्ही मार्गदर्शन केल्यामुळे कार्यक्रम झकास झाला. हे ऐकून माझी नीट सुखावली. पण जेव्हा मी रात्री अंथरुणाला पाठ टेकते व परमेश्वराच्या चिंतनात मी लीन होते तेव्हा मला
वयच उरत नाही. खरं सांगते, माझी माणसं माझ्यावर निरातिशय प्रेम करतात. त्यांच्या सहजीवनाची संजीवनी मला जिवंत ठेवते, जगायची इच्छा फालवट ठेवते. सांगू नका कुणाला, तुम्हाला म्हणून सांगते. एकटी असली की मी गुणगुणते, पंछी बनून उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. नकळत माझे हात पंखासारखे पसरले जातात. माझी मी फुटकळ नसते आणि नाचते पण. मंडळी यालाच म्हणतात पिकल्या पानाचा देख की हो हिरा.